दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात नवरात्रीनिमित्त भव्य गरबाचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी शहराच्या प्रत्येक कानीकोपऱ्यातून गरबा खेळण्यासाठी व गरबाचा आनंद घेण्यासाठी बहुतांश गरबा शौकीनांनी आपली हजेरी लावली। सायंकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत शहरातील आबालवृद्धांनी गरब्यामध्ये आपली हजेरी लावली। दररोज वेगवेगळ्या थीमवर आधारित गरब्याचा भाग बनण्यासाठी राधाकृष्ण थीमवर आधारित विविध वेशभूषेत या ठिकाणी तरुण तरुणी दिसून आले। नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। नवरात्रीच्या निमित्तानं आमच्या मंडळाच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो। नवरात्रीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ते असतं गरब्याचं आकर्षण। अमरावती शहरभरात मोठमोठे गरबे आयोजित केले जातात, त्यातला सर्वात मोठा गरबा म्हणजे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर होणारा गरबा। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, प्रचंड मोठा समुदाय या ठिकाणी आलाय। गरबा खेळण्यासाठी प्रचंड उत्साह, आनंद आणि जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो आहे। अनेक मंडळी रांगेत लागलेली आहेत। असेच काही गरबा खेळणारे अतिशय सुंदर अशा पोशाखात इथे काही लोक आले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या संपूर्ण गरब्याच्या आणि नवरात्राच्या त्यांच्या काय भावना आहेत। कीजिए, आपके इस लुक के बारे में थोड़ा सा बता दीजिए। आज के बारे में आज हम बहुत ज्यादा एक्साइटेड हैं बिकॉज राधा कृष्ण थीम हमारी फेवरेट थीम है और हमें अमरावती में सिर्फ यही पे ही सबसे ज्यादा अच्छा लगता है, जो पहले गर्ल्स हाई स्कूल में होता था और अभी साइंस कोर में होता है। हम 9 दिन यहाँ से हिलते ही नहीं है हमें, क्योंकि यही माहौल और यही सब कुछ यहाँ का बहुत पसंद है। और आज की थीम तो हमारी फेवरेट है। हम सुबह से इस चीज का तैयारी करते हैं राधा कृष्ण का बनने का, और हर साल हम कृष्ण बने, इस बार हम पहली बार राधा बन रहे हैं। आपके साथ कौन है आज कृष्ण बने? ये हमारा बेटे जैसे ही है, अंकल का बेटा है। भाई है आपके? भाई नहीं, हम इसकी चाची लगते हैं। क्या बात है, चाची और भतीजे का ये बहुत ही बड़ा सुंदर संगम है, राधा कृष्ण बने। क्या बताना चाहोगे आप? गरबा मेरे को बहुत अच्छा लगता है, और जब भी मेरे को कोई टेंशन होती है गरबा करता हूँ, फ्रीनेस हो जाते हैं, पूरा माइंड अच्छा हो जाता है और फिर कोई काम करने में मन भी अच्छा लगता है। और ये मेरे टीचर है एक्चुअली, मेरे को सिखाया भी है इन्होंने। सिखाया भी है आप? कितने सालों से गरबा करते हो आप? ऐसे सालों से, बचपन से ही करते हैं। थोड़ा थोड़ा आता नहीं था, चला लेते थे काम, पर अभी रिसेंटली 2-3 सालों से हम ज्यादा इंटरेस्ट से अच्छे से करते हैं। मंडळी, या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत बघू शकता, राधा कृष्णाच्या वेशात ही दोघं जण इथे आलेली आहेत गरबा खेळायला। तुम्ही रोज येता गरबा खेळायला इथे? हो, रोज येतोच तो। आजच्या या तुमच्या आउटफिट बद्दल थोडंसं सांगा आम्हाला। आज राधाकृष्ण थीम आहे आणि जसं की आम्ही ठरवलं होतं की राधाकृष्ण थीम साठी एक बेस्ट कपल लुक द्यायचं, तर ते आम्ही करत आहोत। गरब्यासाठी काही विशेष प्रॅक्टिस करता, काही क्लास जॉईन करता, कसं काय? ऑन द स्पॉट, डायरेक्ट ऑन द स्पॉट, नो प्रॅक्टिस, डायरेक्ट ऑन द स्पॉट। दरवर्षी गरबा खेळायला येता तुम्ही? हो, दरवर्षी खेळत असतो। कुठं अमरावतीवरूनच की बाहेर? अमरावतीवरूनच। अजून काय सांगू शकता तुमच्या एकंदरीत गरब्याच्या बद्दलच्या फिलिंग्स मीन्स यात नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करायला मिळते, आणि जसं आम्हाला इंटरेस्ट आहे युनिक काहीतरी करायचं, तर हा म्हणजे प्लॅटफॉर्म त्यासाठी एकदम बेस्ट आहे। मला आय थिंक अकॉर्डिंग टू मी गरबा म्हणजे एकदम मेंटली स्ट्रेस दूर होतो आणि एकदम हॅपीनेस जो पार्ट आहे तो माझ्या मते गरबा आहे, आणि ते सर्वांना करायला पाहिजे, जस्ट एन्जॉय। मला वाटतं की आज वेशभूषेमध्ये तुम्हाला प्राइज मिळेल? या 100%। थँक्यू सो मच। मंडळी, अजूनही बरीचशी मंडळी या ठिकाणी आली आहे, त्यांच्यासोबत जरा भेटूया, बोलूया। आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया गरब्याचा खरा जल्लोष। ये गरबा उत्सव का सीजन 8 है और आज तीसरा दिन है। इसमें हम लोगों ने राधा कृष्ण का थीम रखा हुआ है। आज इनॉग्रेशन रेड्डी साहब के थ्रू हम करने वाले थे, बट कुछ कारण की वजह से वो आज आ नहीं पाए, और क्राउड आप देख रहे हो बहुत प्रतिशत हम लोगों को मिल रहा है। अनएक्सपेक्टेड क्राउड यहाँ पे है, और लास्ट 4 दिन जो है यहाँ पे सेलिब्रिटी रहने वाली है। लाखों के प्राइजेस हम लोगों ने रखे हुए हैं, और हर साल से 1.5 गुना ग्राउंड हम लोगों ने इस साल बढ़ाया हुआ है, वो भी हमको कम बढ़ रहा है। अब भैया साहब बोलेंगे जब नंदा मनभरी स्पॉन्सर्ड ये गरबा विदर्भ के बड़े गरबे में शुमार होता है, और अनेक यहाँ पर सेलिब्रिटी आती है। हजारों की संख्या में रोज लोग गरबा खेलने के लिए आते हैं, और यहाँ जो पूरी आयोजन कमेटी है उसका एक बहुत ही अच्छा कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन यहाँ पर है। सिक्योरिटी अच्छी है,
सेफ्टी है, महिलाओं के लिए सेफ्टी है, और जहां तक हो सके पार्किंग की एक बड़ी व्यवस्था यहाँ पर है। और इतना ही नहीं, पूरी तरीके से इसके पहले गरबा गरला स्कूल चौक में हुआ करता था, अब इसका आयोजन साइंस कोर मैदान में हो रहा है। मैं ये पूरे कोऑर्डिनेशन कमेटी के तरफ से पूरे अमरावती के आजू के सभी जिले के लोगों को जो गरबा प्रेमी है उनको आह्वान करता हूँ कि यहाँ आए और गरबे का आनंद ले। विदर्भ का सबसे बड़ा गरबा है ये, और हम सब सिक्योरिटी के हिसाब से काम करते हैं ताकि किसी को कोई तकलीफ ना हो, और सब भाई बहनों के हिसाब से यहाँ पे किया जाता है। सब चीजों का ध्यान रखा जाता है, किसी को किसी के हिसाब से कोई तकलीफ ना हो, इसका हम पूरा ध्यान रखते हो। आज ये अपने गरबे का तीसरा दिन है, और गरबे के तीसरे दिन श्री कृष्ण थीम ऐसी एक कंपटीशन हमने रखी हुई है, और बहुत सारे प्राइजेस आज भी कुछ दिए जाएंगे, कुछ फाइनल इसमें भी दिए जाएंगे। और आज देखिए, आज ज्यादा से ज्यादा पब्लिक का और माता के भक्तों का यहाँ पे तांता लगा हुआ है। इसी तरह और इससे अच्छा हम और भक्तों के लिए क्या कर सके, इसके लिए हम पूरा प्रयत्न करेंगे। कितने लोग सम्मिलित होते हैं यहाँ पे गरबा में हर साल? 8 से 10 हजार लोग यहाँ पे भक्तगण यहाँ पे सम्मिलित होते हैं रोज। क्या क्या प्राइज दिया जाता है मंडल की ओर से? फाइनल में प्राइजेस दिए जाते हैं 51,000, 31,000, 21,000। उसके बाद में प्रिंस और प्रिंसेस के लिए ई बाइक, कुछ प्रकार के मोबाइल्स और कुछ प्रकार के वाउचर गिफ्ट ऐसा वगैरह हम वहाँ पे प्रतियोगिता में दिए जाते हैं। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः। सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। अमरावतीला रास गरबा, नवरात्र म्हटले की रास गरबाचं आयोजन हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं, आणि म्हणूनच आज आम्ही सुद्धा इथे नवरात्र सेलिब्रेट करायला आलो आहे। आम्ही रास गरबा खेळायला आलो आहे। आज आहे राधाकृष्णाचं थीम, तर त्यानुसार आम्ही सुद्धा खूप धम्माल करूया आणि खूप मैत्रिणींसोबत जो गरबा खेळतो, कारण कॉम्पिटिशन असते, जजिंग असते, ती तर गोष्ट आहेच, पण आज स्वतः खेळायला आहे ना, त्यात एक वेगळी मजा आहे, आणि ती सर्व सखींसोबत, तर त्यामध्ये आणखी मजा आहे। दरवेळी तुम्ही जजेसच्या भूमिकेत असता, आज खेळाडूच्या भूमिकेत आहे, काय वाटतंय? थोडा ब्रेक पाहिजे ना, कारण आवड त्याची पण आहे त्या गोष्टीची, त्यामुळे मग आपण स्वतः सुद्धा जजिंग तर होत राहील, पण स्वतः सुद्धा आनंद घेणं महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आज आम्ही इथे आलो। काय सांगताय, काय नेमकं आजच्या गरब्याबद्दल? राधा मॅडम, काय सांगाल आजच्या ह्या थीम बद्दल, तुमच्या एकंदरीत गरब्याबद्दल? माझ्या नावातच आजची थीम आहे। माझं नाव राधा आणि कृष्णाची राधा म्हटल्यावर आजचा राधा कृष्ण हा थीम म्हणजे सर्वांच्याच आवडीचा आहे, आणि आतमध्ये गेल्यावर आपण बघणारच आहे त्याचं थरार दृश्य। आणि सायन्स कोर असं ठिकाण आहे की गरब्यासाठी प्रत्येक जण तिथे यायला उत्सुक असतं, आणि आजच्या थीम साठी तर प्रत्येक जण जरी ते थीम मध्ये नसेल तरी प्रत्येकामध्ये राधा आणि कृष्ण सामावलेली आहे, असंच मी आज सांगेल। थँक्यू। इस बार का क्या हर बार का एक्सपीरियंस बहुत अच्छा है यहाँ का। पहले ये गर्ल्स हाई स्कूल में होता था, बट अभी यहाँ पे हो रहा है, बट एवरी टाइम वी एंजॉय अ लॉट, लाइक बहुत अच्छा होता है यहाँ पर। थीम्स भी अच्छे थे, प्राइजेस भी मिलते हैं। आपको मिला है प्राइज अभी 3 दिनों? लास्ट ईयर पूरे 9 दिन अलग अलग जगहों पे मिला है, यहाँ पे भी मिला है। यू आर द प्रो प्लेयर? नॉट प्रो प्लेयर, बट आई डू अ गुड गरबा। आज आप हर साल ऐसे खेल लेते हो कि कुछ अलग प्रैक्टिस होती है गरबा के लिए, कि हमेशा? हम लाइक 10 या 15 दिन पहले ऐसी क्लासेस कर लेते हैं, या फिर लगा लेते हैं, फिर न्यू स्टेप्स कर लेते हैं। तो आज की क्या थीम है? राधा कृष्ण थीम है? राधा कृष्ण थीम है। के लिए कुछ प्रैक्टिस की आपने? नहीं, ऐसा कुछ प्रैक्टिस नहीं किया है। अब जो गरबा है बस कॉस्ट्यूम लाइक थोड़ा सा राधा वाला गोपी लुक जो होता है वो करके आए, बाकी कुछ नहीं। तो आज लगता है आपको प्राइज मिल जाएगा? I don't think so. I think so. I don't think so. Maybe or maybe not. But ठीक है, देखते हैं अभी। ऑल द बेस्ट। Thank you. मेरा तो फर्स्ट टाइम एक्सपीरियंस करूंगा। अभी जो भी किया मैंने यहाँ पे क्रिएट किया, अभी देखेंगे क्या होता है। थँक यू। आम्ही आता आलोय रंगोली लॉन जवळ कठोरा नाका त्या साइड वरून, सगळं आमचा ग्रुप आहे। याआधी आम्ही क्लासेस वगैरे थोडंफार केलंय, कामातला वेळ काढून। आता आम्ही येतोय इथे, छान वाटतंय इथे। काही नाही, खूप छान वाटत आहे गरबा खेळून। पूर्ण वेळ 2-3 तास पूर्ण गरबा खेळता तुम्ही? खूप धमाल करणार आहे, मस्ती करणार आहे। वेगळं आहे, इथल्या गरबामध्ये काहीतरी
वेगळं आहे, नवीन आहे काहीतरी आणि खूप मजा येते, एन्जॉय करतोय आणि प्लस सिक्युरिटी खूप छान आहे तुमच्याकडची, मस्त वाटतं. ज्यांना गरबा येत नसेल ते सुद्धा इथे गरबा करू शकतात, त्यामुळे खूप सर्वांचा एन्जॉय होतो आणि खूप छान वाटतं इथे आल्यावर. आम्ही इथे दरवर्षी येतो आणि आम्हाला खूप छान वाटते, खूप मजा येते. दरवर्षी गरबा खेळतात, दरवर्षीच खेळतो. काहीतरी सांगू शकता तुमच्या या टीम बद्दल? आजची थीम काय आहे, तुम्ही कशा पद्धतीनं रेडी झालात? राधा कृष्ण थीम आहे. सगळ्या राधा बनल्या, गोपी बनल्या. गोपिका गरीब मुलांना सांभाळतो. आजची या ठिकाणची थीम राधाकृष्ण आहे. त्यांनी आता सांगितलं या राधा बनल्या, कोणी गोपी बनल्या आणि कृष्ण त्यांचा घरी मुलांना सांभाळतोय. थँक्यू सो मच. बहुत अच्छा लग रहा है. हम हर साल यहीं पे आते हैं और हमारा अभी तीसरा साल है. हम 3 साल से कंटिन्यू आ रहे हैं और अच्छा एक्सपीरियंस रह रहा है. क्राउड भी अच्छा है, गाने भी अच्छे बजते हैं और अच्छा है यहाँ का. सब एंजॉय करते हैं हर साल. और कुछ खास यहाँ की कुछ खासियत आप बताना चाहोगे इसके अलावा? खासियत यही ज्यादा क्राउड रहता है, गाने अच्छे टाइप्स के बजते हैं, इसीलिए फिर हमारा प्रेफरेंस ही ये वाला मतलब गरबा. गरबा के लिए कोई अलग से प्रैक्टिस होती है इसके पहले, शुरुआत नवरात्रि के पहले आपकी ओर से? नहीं, हमारी तो कोई पर्सनल ऐसा कोई प्रैक्टिस नहीं रहती है, हम डायरेक्टली आ जाते हैं. तो अच्छे से खेल लेते हो सब? हाँ बिल्कुल अच्छे से खेल लेते हो. आप लोग? जी सर नमस्ते. बोलिए क्या होता है यहाँ का एक्सपीरियंस? एक्सपीरियंस तो सर अच्छा रहता है. पिछले साल यहाँ पे चालू है, पिछले साल से हम यहीं आ रहे हैं कंटिन्यू. घरला चौक पे जाते थे, उसके बाद नहीं गए. बस एक ही दिक्कत है, छोटी जगह हो जाती है, लड़का लड़की मिक्स हो जाते हैं, बस उसके अलावा कुछ नहीं. गाने वगैरह सब बढ़िया है. जगह तो वैसे ये काफी बढ़िया है कंपेयर अदर. अभी हम 10 मिनट पहले कर रहे थे कि आधा आगे इधर, फिर लड़कियों को धक्का लग गया तो उनके लड़के ऐसा आते, इसलिए वो सब नहीं होना ना, इसलिए जगह थोड़ी बढ़ सकती थी पर बढ़ाई नहीं. बस बाकी कुछ, बाकी बहुत सुपर, कोई दिक्कत नहीं. मैं उससे यहाँ पे बाउंसर्स की जो ये है ट्रीटमेंट है वो सबके लिए बहुत अच्छी है, बेस्ट. बाकी गरबाओं से in association with Saya Fashion, the Grand Rudraj Hotel and Resort. Special thanks to Dream City Chamber. Our gifting partner is Kapadia City Mall. Co-powered by Aradna, Kapoka Mahakazana, Shraddha Saris, Visa Restaurant, DAD, Drink and Dine Rooftop Family Restaurant Cafe, Ekta Abhushan and Jewelry, Rai Jira Veg and Desi Restaurant. एक्साइटमेंट आहे की आता आतमध्ये जाऊन बघू काय आहे नवीन. भरपूर मजा येईल आता. फ्रेंड सोबत मजाच येणार आहे, बघू काय होते तर. आम्ही खूप एक्साइटेड आहे गरबासाठी. तेच खास गरबा खेळायची काही वेगळी मजा नाही, असं तर काही नाही. लास्ट टाइम इथे आलो होतो आम्ही, तेव्हा मला छान वाटलं, त्यामुळे आपण जमलं इथेच. फ्रेंड सोबत गरबा करायला खूप एक्साइटेड आहे. गरबा खेळायसाठी आधी काही प्रॅक्टिस केली होती? हो केली होती. क्लासेस पण लावले होते? नाही क्लासेस नाही, आम्ही रूमवरच प्रॅक्टिस केली. बाहेर गावचे आहात तुम्ही सगळेजण? कुठले कोलकाता. खरंच कोलकातावरून आलात? क्या बात आहे. किती वर्षांपासून तुम्ही इथे गरबा खेळताय? आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम, पण 5 वर्षापासून अमरावतीला आहे. कोलकाताच्या गरब्याच्या आणि इथे गरब्यात काय तुम्हाला चेंज वाटतो, म्हणजे डिफरन्स काय वाटतो? कोलकातामध्ये गरबा असतो, बेसिकली तिकडे धुनीची डान्स असतो, बट गरबा आपल्या महाराष्ट्रात जे आहे ना, लोक इतके एक्साइटेड असतात गुजरातचं असून पण, ते कोलकातामध्ये नाहीये. पण तिकडचे जे पेंडॉल असतात ते तिकडची स्पेशालिटी आहे. तर इथेच जास्त मजा येते. आपले लोक, आपली भाषा, सगळं आपलं कल्चर डेफिनेटली. तर एक्साइटेड आहे. महाराणीच्या आगमनाने, म्हणजे देवीच्या आगमनाने सर्व वातावरण प्रसन्नित झालेलं आहे आणि मन एकदम खुश झालेलं आहे आणि गरबा करून खूप आनंद होत आहे. विशेष तर बेसिकली इथे लाईव्ह गरबा होतो आणि दॅट इज स्पेशल अबाउट दिस प्लेस. आम्हाला म्हणजे आवडतं ग्रुप सोबत येणं म्हणजे, आणि प्लस आज आमचा या नवरात्रीमधला पहिला दिवस आहे, पण लास्ट इयर त्याच्या आधी पण आम्ही आलेलो होतो. सो माहोल आम्हाला खूप आवडतो म्हणून आम्ही येतो. इथली गरब्याची काय विशेषता तुम्हाला जाणवती या ठिकाणची? हे स्पेस खूप आहे मेन म्हणजे. तर इथे स्पेस असल्यामुळे आम्ही थोडे फोटोज काढता येतात, प्लस गरबा पण एन्जॉय करतात. खूप जास्ती क्राऊड असल्यावर आणि खूप कचकच असल्यावर गरब्याचा ऍक्च्युअल मजा नाही घेतात. गरब्यासाठी काही वेगळी स्पेशल
हे करता, काही प्रॅक्टिस करता आधी, काही महिन्याचे क्लास लावता, असं काही असतं? आम्ही ऍक्च्युली स्कूलमध्ये करायचो, सो तेव्हापासून मग आम्हाला लाईक नॉर्मली स्कूलपासूनच आम्ही जात असतो, सो सिन्स देन आम्ही करतो. आजच्या काही थीम बद्दल काही विशेष मेहनत केली आहे? नाही, असं थीम बद्दल नाही, आम्ही जस्ट आलोय इथे. कसं वाटतं तुम्हाला इथले गरबा खेळून? म्हणजे नेमकी इथली फिलिंग काय आहे? खूप छान वाटलं. म्हणजे आता इथे तर फर्स्ट टाइम आलो, आम्ही गर्ल्स हायस्कूलला जात असतो हरवेळेस, इथला आमचा फर्स्ट टाइम आहे. दरवर्षी आम्ही गर्ल्स हायस्कूलला जातो, तिथं आम्हाला खूप छान वाटते. यावर्षी इथं आहे म्हणून इथं आलो. आजच्या या थीम बद्दल थोडंसं सांगा. थीम तशी तर आजचा ग्रे कलर आहे, पण आम्ही व्हाईट मध्ये आलो दोघं. गरब्यासाठी काही प्रॅक्टिस करता, काही विशेष काही मेहनत घेत असता खेळता यावा म्हणून? नाही, आम्ही घरीच प्रॅक्टिस करतो. आम्ही घरीच मुलांसोबत एन्जॉय करतो. त्यांची प्रॅक्टिस होते, आमची होते. थैंक यू सो मच. मैं साइंस कोर पे रोज आती हूँ गरबा खेलने के लिए. मेरा एक्सपीरियंस ऐसा है कि मुझे यहाँ पे बहुत ज्यादा अच्छा लगता है. अमरावती में जितना भी ज्यादा जो भी गरबा होते हैं, उससे ये गरबा बहुत ज्यादा डिफरेंट है, क्योंकि यहाँ का जो म्यूजिक है, साउंड्स है, और यहाँ का जो एटमॉस्फेयर है, अपने आप यहाँ पे खींचता है हम लोगों को. दूसरे जगहों से और यहाँ पे जगहों से कौन सी सबसे बड़ी खास बात लगती है आपको? सबसे बड़ा तो यहाँ पे मुझे लगता है एक फीलिंग्स जो आती है एक साउंड की, और जो म्यूजिक रहता है बाकी का अगर कंपेयर करें तो यहाँ पे पैर अपने आप उठते हैं, बाकी जगहों म्यूजिक थोड़ा स्लो रहता है. आप क्या बताना चाहोगे दीदी? कुछ तो बता सकते हो आप. हर रोज आते हो आप भी यहाँ पे. आज तीसरा ही दिन है, कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा. कुछ प्रैक्टिस करते हो आप गरबा के लिए कि हर साल सिर्फ खेलते आ रहे हो तो खेलने आ जाते हो? खेलते आ रहे हैं तो खेलने आ जाते हैं. आउटफिट्स के लिए कुछ शुरुआत से कुछ अलग से कुछ प्लानिंग होती है कि क्या पहने, अलग अलग लुक्स कैसे बनाए? हाँ, जैसे थीम्स वगैरह रहती है उसके अकॉर्डिंग सब चीजें करते हैं. आज के आपके थीम के बारे में बताओ कि आपने जो आउटफिट क्या है ये? आज राधा कृष्ण की थीम है और मैं राधा बन के आई हूँ, राधा के गेटअप में आई हूँ. गरब्यामध्ये तुम्ही रोज खेळायला येता, इथं काय असतं नेमकं, कशी तुम्ही प्रॅक्टिस करता, काय नेमकं फिलिंग्स? मला तर नेमकं गरबा खेळता येत नाही. माझी फ्रेंड मनस्वी आहे, हिने शिकवलेलं आहे मला. अजून असं माझं डेली नाही आहे. मी म्हणजे एक दोन वेळा येत असतो फक्त. त्यातला सॅटर्डे अजून आम्ही चूज केलाय. पूर्ण आमचा 10 जणांचा ग्रुप आहे, तर आम्ही 2 डे सिलेक्ट केले आहे, सॅटर्डे आणि संडे. तर दोन्ही डे आम्ही येणार आहे. अजून इथला एक्सपिरियन्स मला मागच्या वर्षीचा आहे. खूप छान मजा येते इथे. म्हणजे मी तर म्हणतो सगळ्यांनी एक वेळा तरी इथे व्हिजिट करा सायन्स कोरवर, आणि इथं गरबाची पूर्ण मजा घेऊन बघावं. किती दिवस तुम्ही म्हणजे नेहमी दरवर्षी येता गरबा खेळायला या ठिकाणी? तुमचा काय एक्सपिरियन्स असतो इथल्या या गरब्याला घेऊन? गरब्याला असं दरवर्षी रोज नाही, 9 दिवसातून ऍटलिस्ट एक दिवस तरी एन्जॉय करायला, गरबा करायला आम्ही सगळा ग्रुप येत असतो इथे सायन्स कोरला. फार मजा येते. आणि मी ऍक्च्युली लास्ट टाइमच गरबा शिकलेली, पण त्या लास्ट टाइम गरबा दोघांना सारखाच येते. मनस्वीने शिकवला याला तरी पण मजा येते. थँक्यू सो मच.